कसे तुम्ही सर्व मस्त ना मजेत. मी पण खूप छान मस्त मजेत. तुम्हा सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा नवीन अशा एका व्हिडिओ मध्ये. सो गाइस, तिकडे आपण बघू शकता आपण आलेलो आहोत सुनीताताईंच्या घरी. तर हे आहे सुनीताताईंचं घर आणि इकडे बघू शकता काल होता त्यांचा वाढदिवस, पण आज त्यांना बिचाऱ्यांना काम करायला लागते, झाडू मारतात ते आपल्या. अच्छा थांबा जरा. आणखीन एक गोष्ट, व्हिडिओ कशासाठी आहे, कशा संदर्भातलं आहे, थांबा जरा, थांबा का आणि कशासाठी. काहीच आता आपण इथे आलोय आणि हा एवढा मेकअप नटापट्टा का केलाय. सो नटापट्टाने पट्टापट्टा ह्याच्यासाठी केला होता की इथे आपल्या इकडे एक प्रोग्राम होता ओटी भरणीचा. तर ओटी भरणीच्या प्रोग्रामसाठी हा गेटअप केलेला होता. सो ओटी भरणीचा प्रोग्राम झाला, थोडा लेटच झाला, डिले झाला, बट तो झाल्यानंतर थोड्या आमच्या गप्पाटप्पा झाल्या जावांच्या. आम्ही तिथे बसलो होतो, थोड्या बिग बॉसच्या चर्चा वगैरे केल्या आम्ही आणि दोघींची नाव नोंदणी झालेली आहे त्या चर्चेमध्ये. सो माझं आणि माझ्या मोठ्या जावेचा नंबर आलाय, सुनीता मोहिते नाही, शिल्पा पवार यांचं. सो बघू आता कितपर्यंत ते जात येते. आणि त्यानंतर आणखीन एक गोष्ट म्हणजे आपला आज आहे महाशिवरात्री, संडेचा स्पेशल आहे. आणि इकडे बघा काय मेयोनीज आणि त्याच्याबरोबर आहे हे सॉस आणि त्याच्याबरोबर बाई ह्याला कापून ठेवले. ह्याला हा बन आहे, म्हणजे बर्गरवाला बन आहे. तर मी पूर्ण बॅक कॅमेराने दाखवतो तुम्हाला. आमच्या रेडी होतंय मस्तपैकी मेयोनीजवाला बर्गर. आलू टिक्की बर्गर. आता एक्सप्रेशन बघूया आमच्या दादूचे. ती टिक्की खाल्लीच नाही ना. मध्ये अजून कसा आहे तोंडान सांग. हा चांगलं झालंय. मग याने गाडी लावायची का. हा गाडी लावायची का. ठीक आहे मग, झालाय चांगला, जमते पोरीनं. हे बघा, हा बन बर्गरचा बन आहे. इकडे तयारी चालू आहे. हा बर्गर आहे, ह्याच्यामध्ये टिक्की गेलेली आहे आणि कांद्याचे स्लाइस इथे टाकलेले आहेत. त्यानंतर इथे सगळे कटिंग करून ठेवले. दादूला खूप भूक लागलेली आहे आणि दादूची फरमाईश होती म्हणून आज खास बर्गरचा मेन हे केलं. आणि बनवणाऱ्या ज्या गोष्टी नाही ह्या दोघींची आहे वाटतं. हां ह्या दोघींची होती, सॉरी हा, पुन्हा माझे वर्ड्स पाठीमागे घेते मी. आणि ह्या अनुष्का शेफ आहे तिकडे. हॅलो शेफ तिकडे आहे का. शेफ ही आहे आमची गुड्डी घाडगे. गुड्डी नाही, आदिती नंतर डॉली असं. ठीक आहे. सो इकडे बघा ताई. ताईंनी काय क्यूट स्माइल दिली हो माय, खल्लास एकदम. पहिले आपण काय करतो, इकडे टिक्की आहे ना ह्याला, ही रेडीमेड आहे. आलू, मला लू टिक्की लिहिलेली मॅकनची आलू टिक्की आपण घेतलेली आहे. ते फ्राय करावे लागतात. हे काम आणखी तर आपल्या किचन मध्ये आहेत आपल्या शेफ, तिकडे करतात फ्राय टिक्की. त्यानंतर इकडे सगळं झालेलं आहे यांचं ऑलरेडी. सो आता बघू, आमचा दादू सांगणार आहे खाऊन कसं कसं झालंय ते. ठीक आहे ओव्हरऑल. आणि बिचाऱ्या जाऊ द्या, झाडू मारते बिचारी. इकडे बघा गाईज, रांदा वाडा, उष्टी काढा, झाडू मारा, कपडे धुवा, भांडी घासा, सगळं काम करतात. हा पण दादा बोललेत त्यांना पुढच्या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी त्यांना आणखीन एक सहचारिणी येणार आहे. सो बघूया. आणि आज ना खूप छान वाटतात. ही साडी मला नेसण्यासाठी खूप ही साडी माझ्या भावाने मला भाऊबीजला घेतलेली आहे आणि खूप छान दिसते. ओव्हरऑल लुक म्हणजे म्हणायला गेलं तर कॉम्बिनेशन आहे, कॉन्ट्रास्टमध्ये आहे. सो आज ते नेसायला मिळाली मला साडी. आणि इकडे यांचं होतंय आता काय नाही, फक्त हे डिरेक्टली खायचं आहे, फक्त टिक्की झाल्यानंतर. हो ना. कामवाले बाई आले आमच्या आज. बिचारी खूप काम करते, पाय दुखतात तरी बिचारी काम करावं लागतं. काम केल्याशिवाय जेवायला मिळत नाही, त्याच्यामुळे सगळ्यांना. सो फायनली झाल्यानंतर दाखवते मी. आणि बघूया आता ते काढणार का, म्हणजे खूप टाइम झाला आता. इकडे तुम्हाला दाखवते, इथे रेडी झालाय आपला एक बर्गर.
इकडे बघू शकता, ह्याला फक्त कांदा अटॅच केलेला आहे, दुसरे सप्लिमेंट्स काय लावलेले नाही आहेत. ठीक आहे, हे बाकीचे कटिंग करून ठेवलेले आहेत. आपण एक फोटो पण घेऊया. वाव. दिवसभर चष्मा नाही लावला आणि आता फक्त कपड्यांच्या घड्या घालायच्या आहेत, तर त्या बाई चष्मा लावलाय. म्हणजे घड्या करताना धुताना असं पूर्ण ओपन आपण धुतो, सुकत घालताना पूर्ण टाकतो. मग हे घड्या घालायचा प्रोग्रामच काय आहे? म्हणजे कशाला पाहिजे? धरायचं, उचलायचं आणि कपाडात सेव्ह करून ठेवायचं काय. पण काय करणार, फोल्ड करावंच लागतं. ते काम चालू आहे बिचारीचं. बिचारी काम करते. इकडे बिचारीने टोमॅटो कटिंग केलेले आणि फायनली घेतलेले आहेत आपल्या पानामध्ये केळीच्या. आणि छान आहे. इकडे आमचा माहेरपणाला आलेला आहे पोरगा, तो सासरी असतो त्याच्या. सो हा माहेरपणाला आलाय, कालपासून आलाय. रात्री जेवायला इकडेच होता. मम्मीचा बड्डे होता याच्या मोठ्या, तर तो बोलला मी आज इथंच राहतो, कंटाळलाय तो सासर वशनीला, तिकडे खूप जाच होतो ह्याचा. तर हा इकडे आलाय आणि आता पण त्याचे वर्ष तेच आहेत की मी चाय पिऊनच जाणार आहे. म्हणजे सांगू शकत नाही, चाय पिऊन जेवून पण तो जाणारच आहे. ठीक आहे. आणखीन एक आनंदाची गोष्ट म्हणजे आणखीन एक निकाल लागणार आहे. फायनली कोण जिंकते ते, हो की नाही. सो बघूया कोण आहे ना, तुम्हाला काय वाटतंय? आपलंच बाबा. एकच बाबा आपले. सो तालुक्याचं आज हे आहे, इलेक्शनचं आहे काम. सो त्याचे पण आज निर्णय जाहीर होणारच आहेत लवकरच. थोडा वेळ थांबायचा आहे आणि ती देखील माहिती आपल्याला मिळणार आहे. सो चला तर मग बघूया थोड्या टायमानंतर. म्हणून तर आम्ही साड्या काय अजून सोडलेल्या नाहीत. जर असं आला कॉल का लगेच आम्ही धावत पळत जाणार आहे. काय ओला बुक करणार आणि जाणार. गावाला आता बघत होतो. आपल्याला सांग, बर्गर खातोय. फायनली आपला बर्गर आपल्या हातात आलेला आहे. घरातून बनवलेला आहे, होममेड आहे आणि खूप छान आहे. खाल्ला नाही अजून मी, खाणार आहे, थांबा. पण ते कॅमेरा बघून. इकडे बघा, गुड्डी खाते. गुड्डी कसं झालंय? थांबा, इथं म्हणू खाते. म्हणून कसं झालंय? दादू परत राहून राहून खातोय. आता मी खाते हा गाईस, त्या बघू शकता. मेरे साथ क्यों होता? कांदा सांगला छान झालंय. सो गाईस, जा तुम्ही पण खायला बर्गर. बर्गर. बाय 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 बाय.